आपण जसं बऱ्याच पॉडकास्टमध्ये बोलत आलोय की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताबद्दल, जो श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पूर्ण जीवनावर आधारित आहे. तर तसं जर स्वामींच्या बाबतीत म्हणायला गेलं तर असे कोणते ग्रंथ आहेत की जे आपले दर्शक वाचू शकतात किंवा त्याचं पारायण करू शकतात? रेफर केलेले मी काही जे ग्रंथ आहेत त्याबद्दल थोडासा उल्लेख करतो. श्री स्वामी समर्थांबद्दलचे जे जास्त मी प्रकर्षाने रेफर केलेले 2 ग्रंथ आहेत आणि दोन्हीचं एकच नाव आहे, गुरु लीलामृत. तर गुरु लीलामृत हे दोनही माझे स्वामींसंबंधित म्हटलं, परमात्मा स्वामींबद्दल, तर हे माझे फेवरेट ग्रंथ म्हणू शकतो मी. यामध्ये खूप त्यांचं गहन त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. तर हे 2 ग्रंथ 2 वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले आहे. एक म्हणजे परमात्मा स्वामींचे एक शिष्य वामन बुवा वैद्य, त्यांना वामन बुवा वामोरीकर पण म्हणायचे ते, आणि दुसरे म्हणजे स्वामींचे अजून एक शिष्य आनंद भारती. त्या आनंद भारतींचे शिष्य गोपाळराव विद्वंस यांनी लिहिलेले 2 ग्रंथ आहेत गुरु लीलामृत. तर हे दोनही ग्रंथ जे आहेत हे दोनही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या कालावधीत ते लिहिले गेलेले आहेत. पण अर्थातच दोन्ही मधले काय काय सार, काय काय प्रसंग समान येतात, काय काय प्रसंग बरेच वेगळे आहेत त्यामध्ये. पण दोन्ही अतिशय म्हणजे आपण वाचत असतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की हे सगळं आपण त्या प्रसंगांमध्ये होतो का काय असं आपल्याला वाटतं आणि आपण ते जगतो असं छान वाटतं. त्या व्यतिरिक्त देखील बरेच असे काही त्यांच्याबद्दलचा उल्लेख केलेला, स्वामींचा उल्लेख केलेला असे काही ग्रंथ आहेत ज्यामध्ये गोपाळ केळकर नावाचे एक गृहस्थ होते, त्यांनी श्री स्वामी समर्थांची बखर लिहिलेली आहे. तर त्याबद्दल देखील मी काही प्रमाणात जेवढा घेता येईल तेवढा सार घेता आलेला आहे मला त्यामध्ये. अजून पुण्यामध्ये म्हणजे देश आपला स्वातंत्र्य होण्यापूर्वी त्या काळात पुण्यामध्ये दर रविवारी साप्ताहिक पुणे वैभव नावाचं एक साप्ताहिक यायचं. ते साप्ताहिक जे छापत होते त्यांनी लोकांना अपील केलं होतं, सांगितलं होतं की तुमचे काय अनुभव असतील श्री स्वामी समर्थांबद्दलचे तर हे कळवा. आणि मग त्यानुसार लोकांनी त्यांना कळवलं आणि मग त्यांनी ते प्रदर्शित केलं. लागोपाठ 2 वर्ष म्हणजे साधारण 1892 टू 1894 पर्यंत म्हणजे ह्या 2 वर्षांमध्ये हे म्हणजे आपल्या समक्ष म्हणजे त्या काळात ते सगळ्या म्हणजे लोकांनी ते वाचले आणि ते लोकांना बरेचसे अनुभव आले श्री स्वामी समर्थांचे. अर्थातच ज्यांनी ते वाचल्यानंतरही बऱ्याच जणांना बऱ्याच प्रमाणात अनुभव आले. म्हणजे लोकांचे अनुभव वाचून प्लस स्वतः ते म्हणजे जगल्याप्रमाणे कदाचित असं पण असू शकतं की परमात्म्याची लीला आपण स्मरण करतो आणि तो येतो, तर त्या पद्धतीने झालं असावं. आणि त्या काळातही बऱ्याच लोकांचे तसे अनुभव आले. शिवाय स्वामींचं ओवीबद्ध सगळ्यात पहिलं चरित्र हे सखाराम सरनाईक चांबळीकर बहुतेक त्यांचं आडनाव होतं, सखाराम सरनाईक चांबळीकर, त्यांनी लिहिलं होतं. त्याचं नाव त्यांनी श्रीपाद भूषण हे नाव दिलं होतं. हे 1871 त्यांनी लिहिलं होतं. तर मला माहितीतले तर एवढे हे 4 चरित्र आहेत आणि त्यामध्ये प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीचे असे उल्लेख येतात की जे ओवीबद्ध जे आहे त्यामध्ये ओव्यांमध्ये आहे. अर्थातच हे बाकीचे 2 ग्रंथ आहेत ते पण ओवीबद्धच आहेत, पण त्यामध्ये पण ना असे खूप छान वर्णन येतं सगळ्याबद्दलचं की म्हणजे अगदी परमेश्वरी माया काय असते आणि मानवी दुर्गुण काय काय असू शकतात, ह्या सगळ्याच अगदी प्रकर्षाने आपल्याला अशी जाणीव होते की कदाचित आपणही त्यातनं गेलोय का काय असं वाटायला लागतं आपल्याला. आणि दादा याचं आता गुरु लीलामृताचं पारायण करायचं असेल तर त्याला काही नियम किंवा असं काही? नाही, गुरु लीलामृत म्हणजे असे काही वेगळे विशेष असं काही नियम नाही त्यामध्येही दिल्याप्रमाणे, तसं काही नाही. त्यामध्ये आपण म्हणजे आता हे जे 2 ग्रंथ आहेत गुरु लीलामृत म्हटलं तर गुरु लीलामृत हा वामनबुवा वामोरीकरांनी लिहिलेला तो हा 53 अध्यायी ग्रंथ आहे, कदाचित 53च आहे. आणि आनंद भारती यांचे शिष्य गोपाळराव विद्वंस यांनी लिहिलेला हा 21 अध्यायी ग्रंथ आहे. तर हे 2ही ग्रंथ जे आहेत हे आपल्या पद्धतीने पण आपण डिवाइड करू शकतो की पहिल्या दिवसाला किती, दुसऱ्या किती. आता जे नवीन जे छापलेले ग्रंथ परत आपल्याला मिळत आहेत गुरु लीलामृत त्यामध्ये हे अनुक्रमणिकेमध्ये टायटल काय म्हणू डिस्क्रिप्शन मध्ये सगळं दिलेलं असतं काय काय ठिकाणी की ते तुम्ही कुठल्या पहिल्या दिवसाला किती वाचायचं वगैरे त्या पद्धतीने गेला तरी चालेल. पारायण कुठल्याही सदग्रंथाचं केलं किंवा करणार असाल तर एक गोष्ट आपण काय पाळायची की आपण त्या देवतेसाठी आपण एक आसन ठेवायचं. आसन म्हणजे डायरेक्ट जमिनीवर नाही, आपण पाठ ठेवायचं, त्यावरती आसन ठेवायचं, त्याला आपण तिथे हळदी कुंकू अक्षता वाहू शकतो, फुलं वाहू शकतो
त्यांच्या समक्ष आपण नैवेद्य दाखवू शकतो. जसं मंदिरांमध्ये आपण बघतो की आधी नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर मग आरती होते. बरोबर. तर त्याच पद्धतीने जसं आपण असे आपली मानवी धारणा आहे की आपण जेव्हा आरती करतो हे सगळं सूक्ष्म शरीराने घडतं. तर यामध्ये काय होतं, अशी काहींची काय म्हणून भक्तीचा भाग आहे की त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यांना असं वाटतं की आपण जेव्हा आरती करतो तोपर्यंत ते दैवत तो प्रसाद ग्रहण करतात आणि प्रसाद ग्रहण करताना त्यातली जी प्राणशक्ती आहे ती कमी होते. मग ती कमी झालेली प्राणशक्ती परत भरून आणण्यासाठी ते स्वतःचं पूर्णत्व त्यामध्ये सोडतात आणि म्हणून त्या पदार्थाचा प्रसाद होतो. तर हे देखील आपण दररोज अगदी अनुभवू शकतो. कारण जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही सद्ग्रंथांचं पारायण करतो ती देवता किंवा सद्गुरू स्वरूप जे कोणी आहेत ते सूक्ष्म देहाने तिथे उपस्थित असतात. मग त्यांना आपण तात्काळ ठेवणं किंवा उभं ठेवणं हे योग्य नाही असं माझी धारणा आहे. मग मी सांगतो की मला असं वाटतं की त्यांना आपण पाठावर बसवावं, हे माझ्या श्रद्धेचा भाग आहे असं मी करतो. दुसरं, आपण कलश मात्र नक्की स्थापन करावा. ज्यामध्ये कलशामध्ये बेसिक आपल्याला काय माहित नसेल तरी आपण त्यामध्ये एक ₹1.25 असतो किंवा ₹1 आणि कॉईन एवढं तर नक्कीच असावं. त्या व्यतिरिक्त तुम्ही हळकुंड टाकू शकता, अजून भीमसेनी कापूर तर टाकू शकता तुम्ही, म्हणजे ते प्राणशक्तीचं प्रतीक आहे म्हणून किंवा ऑक्सिजनचं प्रतीक म्हणून ते टाकू शकता. हळद टाकू शकता थोडीशी किंवा हळकुंड टाकू शकता. अजून दुर्वा टाकतात काही जण, वेलची टाकतात. तर ज्याची त्याची इच्छा आणि ज्याला त्याला ज्या तुमच्या परंपरा असतील म्हणजे कलशा संबंधित काय परंपरा असतील तर त्या तुम्ही नक्कीच स्थापन करू शकता. काही कलश स्थापन करण्यापूर्वी त्यावरती उजवा हात ठेवून मग गायत्री मंत्राचं 24 वेळा म्हणजे काय म्हणतात गायत्री मंत्र म्हणतात, स्मरण करतात. काही जण मनातच करतात, काही जण उच्चारण करतात. काही जणांकडे अशी परंपरा आहे की उजवा हात ठेवल्यानंतर डावा छातीवरच ठेवायचा म्हणजे आपली प्राणशक्ती देखील त्यामध्ये उतरावी, असं देखील काही परंपरा आहे. तर तशी काही परंपरा असेल नक्कीच करू शकता. समजा तशी काही नाही पण तुम्हाला वाटतं की आपण करावी तर आपण गायत्री मंत्र समजा नसेल जमत हरकत नाही तर तुम्ही गुरुमंत्र तुमचा कुठला असेल तो म्हणू शकता किंवा आराध्य दैवत असा मंत्र म्हणू शकता. नारळ स्थापन करून अष्टगंध दोन्हीला लावावं आणि मधोमध दोन्हीच्या कुंकू लावावं किंवा हळदी कुंकू लावावं आणि मग तो कलश मात्र आपण देवघरासमक्ष किंवा आपण ज्या स्थानापाशी अर्थातच जिथे आपण पारायण करतो ते स्थान निश्चित असलं पाहिजे. म्हणजे आज आपण इथे केलं उद्या तिथे केलं असं नाही करून चालणार. स्थान निश्चित असावं, त्या निश्चित स्थानीच आपण ग्रंथ पारायण करावं. तर तिथे मग तो ग्रंथ आपण ग्रंथ देखील आणि कलश देखील स्थापन करतो. कलशाच्या शेजारी आपण कलश देखील पाटावर असावा, छोट्याशा कलशाच्या शेजारी देखील कलश जर समजा आपण विड्याच्या पानावर स्थापन केलं तरी चालेल किंवा अक्षतांचं आपण समजा एक सर्कल बनवलं आणि त्याच्यामध्ये मग स्थापन केलं तरीही चालेल. त्याच्या शेजारी देखील एक विड्याचं पान किंवा अक्षता आणि त्यावरती गणपतीची स्थापना करावी. कारण गणपती अतिशय महत्वाचा आहे, तो विघ्नहर्ता आहे, त्यामुळे विघ्न सगळे हरून जावे त्याचं पहिलं महत्वाचं दायित्व त्यांच्याकडे आहे. तर त्यांची आपण स्थापना करतो सुपारीने. सुपारी आपण ठेवतो गणपतीची, त्यांना देखील दुर्वा आणि फुलं आपण दररोज बदलू शकतो. आपली इच्छा आपल्यानुसार आपण स्थापन करू. अजून एक महत्वाचा भाग म्हणजे आपण जेव्हा केव्हा पारायण करतो तर काही ठिकाणी, आता हे मला माझ्यासाठी नवीन होतं पण आपल्यामध्ये काही सदस्य जेव्हा जॉईन झाले तर ते पारायण करत होते. पारायण करत असताना काहींचा एक अनुभव होता की त्यांनी मला ऍडमिन थ्रू एक मेसेज आला होता. एक ताई आहेत, त्यांचा मेसेज आला की त्या पारायण करतायत, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचंच पारायण करतायत आणि दररोज त्या म्हणायच्या की पारायण मी करते, मला स्वामी दिसतात. म्हणजे मी स्वप्न म्हणजे त्यांना त्या म्हणल्या मी झोपलीये आणि मला स्वप्न दृष्टांत व्हायचा की श्रीपाद स्वामी आलेत आणि त्या म्हणायच्या की मला असं दिसायचं की मी पारायण करते तर त्या येतात, म्हणजे ते येतात आणि नंतर ते निघून जातात. ते निघून का जात आहेत, ते निघून का जातात? मी म्हणलं मला तर काय तसं सांगता येणार नाही. मी त्यांना त्यातले काही नियम विचारले म्हणजे तुम्ही काय काय पाळता त्याबद्दल त्यांनी मग मला सांगितलं. मग मला त्यामधलं विचारलं, म्हणलं त्यामध्ये तर त्रुटी काही नाही, चुका काही नाही, नक्की अडतंय कुठे? मग मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही काय जॉब वगैरे करता का? त्या म्हणाल्या हो. मग मी विचारलं तुम्ही राहता कुठे आणि मग तुम्ही जॉबला कुठे जाता? मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्या म्हणजे मुंबईच्या होत्या, त्या मुंबईमध्ये राहतात आणि म्हणजे मुंबई जिल्हा किंवा ठाणे जिल्हा म्हणू आपण, तिथे ते राहतात आणि जॉबला त्या वेगळ्या जिल्ह्यात आहेत. तर ते दररोज अपडाऊन करतात. तर हे देखील मला सगळ्यांना सांगणं आहे की ही माझी धारणा आहे आणि माझे आजोबा, म्हणजे दोन्ही आजोबा म्हणजे आईचे वडील, वडिलांचे वडील, हे दोघं देखील काही पारायण करायचे तेव्हा हा नियम ते पाळायचे की जेव्हा आपण कुठल्या देवतेचं अनुष्ठान करतो, पारायण करतो
तेव्हा आपण ज्या शहरात राहतो त्याची वेस ओलांडायची नसते. जेवढं आपल्याला वास्तूमध्ये राहता येईल तेवढं थांबायचं असतं. कामानिमित्त तुम्ही जाऊ शकता, पण बाउंड्री ओलांडायची नसते. हे जर आपण पाळलं तर फार चांगलं आपल्यासाठी. याचं मुख्य कारण हे आहे की एनर्जी एक्सचेंज. आपण कुठे जातो तर त्या वेगवेगळ्या नवीन लोकांना वेगवेगळ्या स्थानी भेटणार, त्या स्थानांची वेगळी ऊर्जा. तर ज्या स्थानाची ऊर्जेची आपल्याला सवय झाली त्या स्थानाशी आपण निगडीत राहावं. नवीन स्थानांना जाऊ तर तिथल्या ऊर्जेची आपल्याला सवय होईल नाही होईल सांगता येत नाही. एनर्जी एक्सचेंज एनर्जी कमी होते. करेक्ट.